तब्बल 16 वर्षांनी तोच वडापाव, तीच चव, परंतु जुन्या आठवणी. वेळ खूप काही बदलत, माणसं बदलतात, शहर बदलतात, आपणही बदलतो. पण अशी काही ठिकाणं असतात जिथे गेलं की वेळ परत मागे फिरते. चला तर मग आज तब्बल 16 वर्षांनी मी आलोय त्या वडापावच्या दुकानावर ज्याचं नाव आहे श्री कन्हैया कॉर्नर जम्बो वडापाव. मी 12वी पर्यंत स्वामी विवेकानंद विद्यासंकुल या कॉलेजमध्ये होतो. कॉलेजमध्ये असताना हा फक्त वडापाव नव्हता, हा आमचा ब्रेक होता, आमचा आनंद होता आणि कधी कधी अख्ख्या दिवसाची मेजवानीही. खिशात 20 रुपये असायचे, पण स्वप्न करोडोंची असायची आणि प्रत्येक प्लॅनची सुरुवात चल आधी वडापाव खाऊ अशाने व्हायची. ते दिवस गेले, कॉलेज संपलं, मित्र आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले आणि आपण जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवून गेलो. पण आज 16 वर्षांनी जेव्हा हा पहिला घास घेतला ना, क्षणभरासाठी सगळं थांबलं. ना EMI आठवला, ना काम आठवलं, ना आयुष्याची धावपळ. फक्त माझाच मला तो जुना मी आठवलो. या वडापावची चव अजूनही तशीच आहे, जशी 16 वर्षांपूर्वी होती तशीच. मका, कांदा, कैरी असं सारं काही आहे त्या वडापावमध्ये. आणि त्या आठवणी आहेत, ते जुने दिवस आहेत. तो कॉलेजचा मुलगा ज्याच्याकडे जास्त काही नव्हतं, पण आनंद खूप होता. खरंच काही चवी बदलत नाहीत, त्या थेट आठवणींमध्ये घेऊन जातात. 16 वर्षांनी कळलं, मोठं होणं म्हणजे सगळं मिळवणं नाही. कधी कधी जुन्या चवीत स्वतःला परत शोधणं म्हणजे मोठं होणं असतं. तुमच्याही आयुष्यात अशी एखादी जागा आहे का जिथे गेल्यावर तुम्ही परत लहान होता? तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथला हा वडापाव, जम्बो वडापाव नक्की ट्राय करा. ह्या वडापावची किंमत फक्त 25 रुपये आहे आणि तुमचं जेवण होईल इतका हा भरपेट मनाला समाधान देणारा आहे. त्यामुळे इथला वडापाव नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आम्ही त्याची वाट बघतोय. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर डोंबिवलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, दत्तनगर इथल्या चौकात ह्या वडापावचं दुकान आहे. नक्की या आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.